मराठी भाषा दिन निश्चितच साजरा केलेला आहे आणि मराठी समालोचनासाठी मी तुमच्या समोर प्रलय पाटील आणि समोर ज्यांनी गाड्या ठेवलेल्या आहेत आपली वाहनं सगळ्यांना विनंती आहे साइड स्क्रीनच्या मागे जी वाहनं आहेत त्यांनी कृपया दुसरीकडे घेऊन जायचं आहे वाहनांसाठी व्यवस्थित अशी जागा पार्किंगची व्यवस्था निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानाकडे जाऊया जिथे की सामना चालू होतोय पहिला चेंडू सनीलचा हलकासा कट केलाय मागच्या दिशेला चेंडू जाणार आहे निर्धाव असेल सामना चालू होत आहे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे ती शिवशंभू घसवट तर दुसऱ्या बाजूला बीजे एंटरप्राइजेस अशी दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध झुंजत येत असताना दिसणार आहेत नाणेफेकीचा कौल झाला नाणेफेकीचा कौल अर्थातच जिंकला तो शिवशंभू घसवड या संघाने सर्वप्रथम त्याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारल्यानंतर फलंदाजीसाठी आलेले आहेत ते बीजे एंटरप्राइजेस पहिला चेंडू पाहायला मिळाला दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट सुबोधच्या मात्र तडाख्यामध्ये आलेला चेंडू चेंडू होते सीमा पार येतोय जबरदस्त षटकार 6 जबरदस्त असं सुंदर ऐक्यू असं गाणं सुद्धा आपल्याला ऐकायला मिळालं असोसिएशन प्रीमियर लीग सातत्याने ही स्पर्धा पुढल्या पर्वामध्ये जाते ना तिथे मात्र नवीन आणि नाविन्यपूर्ण गोष्टी आपल्याला निश्चितच पाहायला मिळणार आहेत कारण की पहिल्यांदाच यावर्षी ही स्पर्धा नव्या मैदानामध्ये आणि ते सुद्धा खेळाडूंना इतकी चांगली ऑपॉर्च्युनिटी अजून दुसरं काय असू शकतं पुढला चेंडूसाठी सनेल सुबोधसाठी पुन्हा कट करण्याचा प्रयत्न केलाय अगदी ऑप्शनच्या बाहेरून जाणारा चेंडू पाहायला मिळणार टप्पा घेतल्यानंतर यष्टी रक्षक 45 नंबरची जर्सी चांगलं त्याने कॅरी केलाय निर्धाव असेल आणि सनेलची गोलंदाजी आपल्या उंचीचा निश्चितच त्याला नेहमीच फायदा झालेला आहे आणि जो फास्ट गोलंदाजी असतो ना त्याला उंची महत्वाची असते उंचीमुळे त्याला वेग उत्पन्न करता येतो एक अँगल क्रिएट करता येतो हे त्याच्यामध्ये आहे आणि तोच दाखवतोय आपल्याला मैदानामध्ये सुबोधला मात्र इथे बुचकाळ्यात पाडले पुढल्या चेंडूवर यावेळी पुढे आलाय पायांचा योग्य वापर वाईडिश लॉंग ऑन रिजन मधून चेंडू होणार आहे एक टप्पा बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा चौकार मिळालं तर ही एक कल्पना चांगली असू शकते की दरवर्षी आपण प्रत्येक संघाचं गाणं सुद्धा घेऊन येऊ शकतो यावेळी पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता इथे मात्र झेल घेण्याची संधी होती थोडासा आखूड प्रयत्न पाहायला मिळालाय स्ट्राईकला पुन्हा एकदा सुबोधच पाहायला मिळतोय एक दुसऱ्या बाजूला बघितलं तर या विभागातील बिलॉंग करत असताना ज्यांनी आपल्या नावाला वेगळ्या प्रकारचं वलय निर्माण केलेलं आहे टेनिस क्रिकेटच्या पटल्यावरती असं शिरूविक निश्चितपणे संघाचे प्रतिनिधित्व करतोय कर्णधारपद त्याच्या खांद्यावर आहे तो नॉन स्ट्राईकला दिसतोय मात्र सुबोधकडे पहिली जबाबदारी पुन्हा एकदा काय जबरदस्त क्रिकेटचं अफलातून सौंदर्य दाखवणारा चेंडू होणार आहे कव्हर रिजन मधून बाहेर 4 धावांचा आहेर चौकार एक षटकार आणि 2 चौकार आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळाले आता मात्र स्ट्राईकच्या एंडकडे शुरविक एक मोठं नाव टेनिस क्रिकेट पटलावरचं एक जबरदस्त नाव आपल्या गोलंदाजीने इतकं नाव कमवलेलं आहे की त्याची ओळख ही महाराष्ट्र नव्हे तर भारताच्या टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा नाव घेतलं जातं पुढला चेंडू पहिला चेंडू प्रणय टेंगले पहिला चेंडू आणि अशा मोठ्या खेळाडूला बीट केल्यानंतर जो आत्मविश्वास वाढतो ना तो आपण शब्दात सांगू शकत नाही प्रणय टेंगळे चांगली गोलंदाजी करतोय
खूप साऱ्या स्पर्धेमध्ये आयकॉनची भूमिका सुद्धा तो निभावत असतो, परंतु यावेळी पाहतोय तर चांगल्या रीते इथे सुद्धा आयकॉनच्या भूमिकेमध्ये आणि चांगला असा वळण देणारे चेंडू त्याच्या असतात. चेंडूंमध्ये त्याचा वेग आहे, अचूक टप्पा असतो, नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी. आता इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी, थोडासा बाहेर खेळवण्याचा प्रयत्न केला होता शिरोविकला, कारण काही काही गोष्टी आहेत ना शिरोविकच्या स्ट्रॉंग पॉईंट आहेत. म्हणजे स्वीप शॉट असेल किंवा रिव्हर्सचे फटके, त्याला त्याच्यापासून थोडं दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे प्रणय टेंगळेचा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु कधी कधी नाविन्यपूर्ण गोष्टींना एखादा गोलंदाज करायला जातो, तिथे चुका होतात आणि त्या चुकीचा मोबदला म्हणून अशा पद्धतीच्या एक्स्ट्रा धावसंख्या जात असतात. ते आपण प्रणय टेंगळेच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. वाईटच्या स्वरूपातून एक धाव पुढल्या चेंडूकडे जाऊया. इम्प्रूव्हाइज फटका खेळायचा प्रयत्न केला. लिडिंग एज मागच्या दिशेला ही झेल घेणार का? येस इट इज टिपलाय झेल आणि फलंदाज होतो इथे फेल. शिरू फलंदाज क्रमांक पहिला. बॅक टू दी पावलियन. बीजे एंटरप्राइजेस संघाचा पडत असलेली पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली शिरुविकच्या माध्यमातून आणि चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला. थोडा मिस टायमिंग फटका होता, मागच्या दिशेला गेला आणि तिकडे चांगल्या रीतीने झेल सुद्धा पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं षटक आहे मित्रांनो आणि एक महत्त्वाची विकेट. नेहमी आपण बघतो की कॉमेंटेटर कर्स हे समालोचन क्षेत्रामध्ये मोठी एक संज्ञा आहे. नेहमी आपण एखाद्या खेळाडूचं कौतुक केलं ना की त्याच्याकडून कौतुकास्पद कामगिरी होण्या व्यतिरिक्त दुसरीच काहीतरी कामगिरी होऊन बसते. अशीच एक विकेट गेलेली आपल्याला पाहायला मिळाली शिरुविक. त्याच्यामुळे काही काही शब्दांवर कंट्रोल ठेवणं सुद्धा गरजेचं असेल असं मला वाटतं. कौतुकापेक्षा जास्त टीका करणे आता महत्त्वाचे ठरणार आहे पुढल्या चेंडूसाठी. इथे यावेळी अंगावर घेतलेला चेंडू मागच्या दिशेला जाणार आहे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नसणार आहे प्रतीकचा. चांगला असा फलंदाज आहे प्रतीक. प्रतीककडे ती हार्ड हिटिंग कॅपॅसिटी आहे, म्हणूनच शिरुविकने ती जबाबदारी प्रतीककडे दिलेली आहे की प्रतीक तुझा नॅचरल गेम आहे ना तो करून दाखव. आपल्याला धावा मोठी बनवायची आहेत, आपला हा सामना महत्त्वाचा आहे आणि प्रणय टेंगळेची जी गोलंदाजी आहे ना ती खेळून दाखव. कारण की आतापर्यंत षटक पाहिले तर 4 चेंडू समाप्त झालेत, 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 3 चेंडू झाल्यात, हा 4था चेंडू असेल. इथे सुद्धा धाव घेण्याचा प्रयत्न काही दिसला नाही. कव्हर रिजन मध्ये हलकासा ढकलून दिलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळणार. धाव येणार नाही. धावसंख्या आता मस्त स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावा बनलेल्या आहेत त्या 15. पहिल्या षटकामध्ये 14 धावसंख्या आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त एकच धाव, ती सुद्धा वाईटच्या स्वरूपातून. विकेट किती महत्वाची असते पहा मित्रांनो, कारण की शिरूची विकेट गेल्यानंतर एक प्रकारचा दबाव निर्माण झालेला आहे तो बीजे एंटरप्राइजेसच्या संघाच्या डोक्यावर. तो दबाव काही झुगारता येत नाही अजूनपर्यंत. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सनील एक केविळवाना आपले हात लांब करून चेंडू धरण्याचा प्रयत्न केलाय, परंतु इथे सुद्धा मिस होतोय. डॉट चेंडू असणार आहे. चेंडू समाप्त झालेले आहेत ते 5. शेवटच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा प्रणय टेंगळे आणि सुंदर असं आयोजन आपण निश्चितपणे पाहत आहोत. असोसिएशन प्रीमियर लीग जवळपास 7व्या पर्वामध्ये ही आलेली स्पर्धा. पहिल्यांदाच या मैदानावर ही स्पर्धा सज्जतेने आणि मोठ्या भव्यतेने पार होत असताना, संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगल्या रीतीचे मैदान आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या रीतीने रोलिंग केलेलं आहे पिचचं. पण या मैदानाचा एकंदरीत अनुभव असा राहिलेला आहे की सुरुवातीला रन्स होतात पण नंतर रन्स कमी होतात. त्याचा फायदा कोण उचलणार आहे? यावेळी मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू होणार आहे सीमा पार. धावा येणार आहे 4. चौकार. धावासंख्या बनलेल्या आहेत त्या 19. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांमध्ये 19 धावसंख्या. पहिले षटक सनील घेऊन आला होता. सनीलने तब्बल 14 धावा खर्च केल्या आणि तदनंतर प्रणयनी चांगली गोलंदाजी केली. म्हणजे सुरुवात अत्यंत चांगली केली. शेवटच्या क्षणी शेवटच्या चेंडूवर जो चौकार आला त्याच्यामुळे धावसंख्या इथे कुठेतरी वाढलेली आपल्याला पाहायला मिळाली. टोटल त्याने धावा खर्च केलेल्या आहेत त्या 5. एकंदरीत आपण धावसंख्या आपण पाहिली तर धावा बनलेल्या आहेत त्या 1 विकेट नंतर 19 धावा. बीजे एंटरप्राइजेसचा संघ आहे. महत्त्वपूर्ण सामना.
जय हनुमान सुतारपाडा संघाचा कोण व्हॉलेंटियर दिसतो आहे का इथे? एक आहे, कुठं आहे? प्लेयर आहे का? एक आहे, दुसरा? कमीत कमी 8 ते 10 तरी व्हॉलेंटियर हवेत. षटक क्रमांक 3 साठी पंकज. पहिला चेंडू आणि इथे मात्र सुबोधच्या बॅट मधून एक घणाघाती वार येतोय. 6 धावांचा आक्रमक षटकार. जय हनुमान सुतारपाडा 2. सोबतीचे फक्त निमित्त असतात. लढाई एकट्याला लढावी लागते आणि अशी एकट्यात लढाई लढत असताना सोबत आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने चांगली फलंदाजी इथे करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुबोध एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्रणय आणि ही चॅलेंजिंग ओव्हर आहे. या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 10 धावा बनवायला लागणार आहेत. 10 धावा बनवल्या तर 5 धावसंख्या वाढेल, नाहीतर 5 वजा. पुन्हा एकदा चेंडू मात्र मिस टायमिंग वरती गेल्या हवेत. प्रणय सोडणार नाही. इथे मात्र सुबोधला परतावा लागणार आहे. विकेट क्रमांक 2. फलंदाज बाद. षटक क्रमांक 3. 3 चेंडू समाप्त. तिसऱ्या चेंडूवर विकेट पडत असताना आपल्याला पाहायला मिळाली सुबोधच्या स्वरूपातून. समोर गाडी आहे. साईड स्क्रीनच्या मागे जी समोर गाडी आहे ती जर तुम्ही बाजूला घेतली नाही वाहन तर ती जप्त करण्यात येईल. नेक्स्ट बॉल. बॅकफुटला येऊन मारण्याचा प्रयत्न केला. ते विकेट घेण्याचा प्रयत्न. सनील, उंचीचा जसा फायदा होतो ना तसा उंचीचा तोटा सुद्धा होत असतो. इथे रिव्ह्यू असेल पंचांकडून. तिसऱ्या अंपायरकडे हा निर्णय सुपूर्द केलेला आहे. थोड्याच वेळात तिसऱ्या अंपायरचा काही जो निर्णय असेल तो आपल्यापर्यंत येणार आहे. मात्र एका बाजूला एकाकी झुंज आपल्याला पाहायला मिळाली सुबोधच्या माध्यमातून. सुबोधने जवळपास 2 षटकार मारले आणि त्याच्या माध्यमातून 3 चौकार सुद्धा पाहायला मिळाले. टोटल 20 धावसंख्या त्याने बनवल्या. संघाला कुठेतरी ना एक बळकटी देण्याचा प्रयत्न केला. तो बळकटी देण्याच्या प्रयत्नामध्ये थोडा अपयशी ठरत असताना सुद्धा पाहायला तिसऱ्याच चेंडूवर त्याची विकेट पाहायला मिळाली. आणि खरं पाहिलं तर हा चॅलेंजिंग षटक आहे आणि याच्यामध्ये 10 धावा बनवणं कंपल्सरी असणार आहे. अशा वेळी आपण पाहतोय तर पहिल्या चेंडूवर षटकार आला, नंतर डॉट, नंतर विकेट आणि तदनंतर या चेंडूवरचा जो काही निर्णय असेल तो भविष्याच्या गर्भामध्ये आहे तो आपल्यापर्यंत त्वरितच येणार आहे. मात्र उर्वरित जे 2 चेंडू असतील त्याच्यामध्ये उर्वरित धावसंख्या अर्थातच 4 धावसंख्या बनवणं गरजेचं असेल. 4 धावा बनवल्या तर मात्र 5 धावा मिळणार आहेत आणि 4 धावा नाही बनवल्या तर 5 धावा पुन्हा एकदा वजा होता असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक चॅलेंजिंग षटक. ISPL मधच्या हंगामामध्ये अशा प्रकारचे षटकं सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. एक नाविन्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण गोष्टी मात्र टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा येत असताना पाहायला मिळाल्या. आणि एकंदरीत आपण विचार केला ना टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट तर खूप काही अशा गोष्टी आहेत ना की सर्वप्रथम त्या टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळालं. म्हणजे जे आता 360 डिग्री अंशाचा आपण जे फटकेबाजी पाहतो ते फटकेबाजी टेनिस क्रिकेटमध्ये सुरुवातीपासून पाहायला मिळाली. म्हणजे इम्प्रोवाइज फटके असो
आणि इथे मात्र विकेट पाहायला मिळणार आहे. विकेट फलंदाज बाद होणार आहे रनआउटच्या स्वरूपातून. प्रतीकला मात्र परतावे लागणार आहे. पडत असलेली ही तिसरी विकेट, फलंदाज बाद. मैदानामध्ये आकाश. आतापर्यंत 4 चेंडू समाप्त झाले. 4 मध्ये धावा बनवल्या त्या 6. उर्वरित 2 चेंडू, 2 मध्ये कंपल्सरी 4 धावा बनवायच्या आहेत. 4 बनवल्या तर 5चा बोनस भेटेल. 4 नाही बनवल्या तर तेच मात्र 5 धावा कमी करण्यात येणार आहेत. पुढला चेंडू यावेळी अगदी गुडलेन स्पॉटवर. हा चेंडू टाकणं प्रत्येकाचं ड्रीम असतं. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळण्यात आला. फलंदाजाला इथे प्रवृत्त केलं की बॅकफुटला जा आणि बॅकफुटवरून पंच कर, आणि इथे मात्र धावा वाचवत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. धावा मिळणार नाही आहेत. आता उर्वरित एकच चेंडू आहे. एक चेंडूमध्ये 4 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत, नाहीतर 5 धावा मायनस होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक महत्वाचा चेंडू, त्यासाठी क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा किंचितचा बदल आपल्याला करत असताना पाहायला मिळत आहेत. समोरच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू होतोय, करतोय क्षेत्ररक्षकाला वंदन, तोडून जातोय सीमारेषेचं बंधन. 4 धावा चौकार. थँक्यू डीसी. शेवटचा चेंडूवर चौकार आला आणि तो टोटल 10 धावांचा चॅलेंज होतं ते पूर्ण केले. त्यामुळे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 34च्या आकड्यांपर्यंत. 5 धावा वाढल्यात. टोटल धावसंख्या बनली होती 29. 5 धावा वाढल्यात म्हणजे शेवटच्या चेंडूवर जो चौकार मारला त्याला चौकार नाही म्हणता येणार, तर त्याला 9वा म्हणता येईल आपल्याला. टोटल धावसंख्या 34. 3 षटकाचा खेळ समाप्त. आता मात्र कुठेतरी धावसंख्येची भरारी, धावसंख्येची उभारी आपल्याला निश्चित पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 4 साठी पुन्हा एकदा प्रणय टिंगळे येत असताना आपल्याला पाहायला मिळते. आकाशच्या बॅटने आपल्याला आलेला चौकार पाहायला मिळाला. आता मात्र शुभम स्ट्राईक कडे दिसणार आहे. लाल टोपीमध्ये असलेला शुभम, ब्ल्यू टोपीमध्ये असलेला आकाश आपल्याला दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक अशी जोडी. आणि इथे मात्र षटक क्रमांक 4 पुन्हा एकदा प्रणय टिंगळे, ज्यांनी आधीचं षटक खूप चांगल्या रीतीने हाताळले होतं आणि फक्त शेवटच्या चेंडूवर त्यांनी चौकार दिला होता. एकंदरीत 5 धावा खर्च केल्यात. इथे मात्र तोच मोमेंटम, तोच दरारा कायम ठेवत असताना इथे दिसणार आहे प्रणय. पहिला चेंडू फुल टॉस, त्याला मात्र फुल टोल वसूल करत असताना चेंडू सीमा पार. षटकार 6.
एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 40 या आकड्यांपर्यंत. आणि एक गोष्ट मी हायलाईट करू इच्छितो, कारण की या 40 धावा रचत असताना एकेरी आणि दुहेरी धावसंख्या दिसतच नाही आहेत. षटकार, चौकार, वाईट याच पद्धतीने धावसंख्या इथे बनवलेल्या पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस दिलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू होणार आहे पार, सीमा पार, चौकार, कडक 4 चौकार. इथे मात्र पुन्हा एकदा एक मोठा फटका पाहायला मिळाला. एक षटकार, तदनंतर आलेला हा चौकार. प्रणय टेंगळे आधीचं जे वैयक्तिक पहिलं षटक हाताळलं होतं त्याच्यात मात्र अजून खर्चिक होत असताना इथे पाहायला मिळतात. दुसरं षटक कधी कधी ना एखादी ओव्हर चांगली जाते, मात्र दुसऱ्या ओव्हरीवर मात्र वार खायला मिळतात. आणि पुन्हा एकदा अजून एक वार. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे, धावा वाचणार आहेत. खूप वेळानंतर आलेली ही एक धाव आपल्याला दिसते. धावसंख्या 1 ने वाढेल. धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत त्या 45च्या आकड्यांपर्यंत. सातत्याने जे फुलटॉस गेले ना त्याच्यावर मात्र घणाघाती वार झालेले आपल्याला पाहायला मिळालेत. आणि फुलटॉस चेंडू गेले की त्याच्यावर गोलंदाजाकडे काहीच ऑप्शन राहत नाही. एकतर चांगला जर टायमिंग झाला तर तो चेंडू सीमेच्या पलीकडे जाणारा असतो, आणि चांगला टायमिंग नाही झाला तर तिथे विकेट मिळू शकत असते. परंतु अशा वेळी पाहतोय की इथे एक टप्पा टाकून टाकलेला चेंडू, आणि इथे सुद्धा मात्र धावसंख्या वाचत असताना पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा प्रणय टेंगळे. पुढला चेंडू टप्प्याने टाकलेला चेंडू. इथे चांगला प्रयत्न पाहायला मिळाला सनीलचा. कदाचित ही झेल त्याने टिपली असती तर कॅच ऑफ द टुर्नामेंट बनू शकली असती, कारण मागच्या दिशेला त्याने स्वतःला स्ट्रेच केलं, स्वतःचा हात आहे तो लांबवला, परंतु चेंडू काही हातापर्यंत येऊ पोचला नाही. आणि अशाच वेळी झेल सुटलाय. एक धाव वाढत असताना दिसणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46च्या आकड्यांपर्यंत. चेंडू संपलेले आहेत ते 4 चेंडू झाले. 2 to go. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. आणि भव्य दिव्य असे आयोजन आपल्याला निश्चितपणे असोसिएशन प्रीमियर लीग, सगळ्यांच्या मानाची स्पर्धा, सगळ्यांच्या सन्मानाची ही स्पर्धा, आणि या स्पर्धेची वाट आपण वर्षभर पाहत असतो. ती स्पर्धा आपण शहाबादच्या मैदानामध्ये खेळत असताना यावेळी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. मागच्या दिशेला चेंडू डॉच. यानंतर होणारा सामना असेल साई वरद अर्थ मूव्हर्स विपक्ष रायगड प्रॉपर्टी. यापुढील होणारा सामना साई वरद अर्थ मूव्हर्स वर्सेस रायगड प्रॉपर्टी. दोन्ही संघाने कृपया नाणेफेकीसाठी मंचासमोर यायचं आहे. शेवटचा चेंडू असेल प्रणयचा. आणि या सामन्यासाठी व्हॉलेंटियरची भूमिका बजावतील किट्टू वर्से आणि मोरिया कन्स्ट्रक्शन. इथे मात्र क्लीन बोल्ट, त्रिफळा उद्ध्वस्त, फलंदाज बाद. चेंडू इथे यष्ट्या उद्ध्वस्त होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एक महत्वाची विकेट सुद्धा जात असताना दिसली. शुभम बाद झालंय. शुभमने चांगली कामगिरी केली त्या बाद होण्याआधी, जिथे की त्याने एक षटकार, एक चौकार, एक एकेरी धाव अशा रीतीने तब्बल 11 धावा रचल्या. आणि या 11 धावा सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. आपली धावसंख्या उभी करताना त्याच्यामध्ये टाकली जाणारी प्रत्येक धाव महत्वाची असते. थेंबे थेंबे तळे साचते म्हणतात ना, ते त्याचप्रमाणे एक एक धाव महत्वाची ती वाढवत असताना शुभम आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत संघाची धावसंख्या बनलेली आहे ती 46 धावा. आता मात्र येणारं हे शेवटचं षटक, अंतिम षटक. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये किती जास्तीत जास्त धावा बनणार आहेत याच्याकडे दोन्ही संघांचं लक्ष असणार आहे. एका बाजूला शिवशंभो घसवड तर दुसऱ्या बाजूला BJ एंटरप्राइजेस हे संघ आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त 60 पर्यंतचा टार्गेट बनवण्याचा
प्रयत्न निश्चितपणे आपल्याला बीजे एंटरप्राइजेस या संघाकडे दिसणार आहे. त्यांची आपण बॉलिंग लाईन पाहिली तर निश्चितपणे बॉलिंगचं नेतृत्व करताना आपल्याला शिरवेग पाहायला मिळणार आहे. इतरही गोलंदाज आहेत, त्यांचा खेळ आपल्याला पुढच्या सत्रामध्ये निश्चितपणे मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. परंतु आता मात्र आपल्याला पाहायचे आहे ते 6 चेंडू. नवीन गोलंदाजी मार्गावरून मार्गस्थ होत असताना आशिष. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला होता आशिष. आणि गोलंदाजी टाकत असताना काही गोष्टी महत्त्वाच्या असतात की चेंडूवरचा ग्रीप कसा असायला हवा, तुमचा रनअप कसा असायला हवा, तुमचा रिलीज कसा असायला हवा. त्याच्यामध्ये चुका होत असताना दिसल्या. आता मात्र चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी. अगदी समोर आलेला टप्पा ऑन साईड रिझल्टमध्ये मिड विकेट रिझल्टमध्ये खेळून काढलेला फटका. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. त्या प्रयत्नांना अपयश येणार आहे कारण की तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला डीपमधून येत असताना पाहायला मिळालं. धावसंख्या फक्त 1 ने वाढते. एकेरी धावाने धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत त्या तब्बल 47च्या आकड्यांपर्यंत. जवळपास 55 ते 60चा आकडा मनामध्ये निश्चितपणे असणार बीजे एंटरप्राइज या संघाकडे. कारण की ती धावसंख्या एक आव्हानात्मक धावसंख्या ते म्हणता येतील. आणि आव्हानात्मक धावसंख्या एक प्रकारे ना मनोवैज्ञानिक दबाव सुद्धा समोरच्या संघावर करत असते. पहिल्या चेंडूवर फक्त 1 धाव आली. उर्वरित 5 चेंडू बाकी असणारे आशिषची गोलंदाजी. चांगल्या रीतीने पहिला चेंडू त्याने हाताळण्यात आला होता. अगदी समोर टाकला गुड लेन स्पॉटवर. त्याला ऑन साईडला खेचून काढला होता पुढल्या चेंडूसाठी. पुन्हा एकदा काही नैसर्गिक अडचणी सुद्धा मैदानामध्ये येत असताना हवेचा झोत खूप आहे आणि हवेच्या विरोधात खेळावं लागणार आहे. उजव्या हाताचा फलंदाजा बेल्स सातत्याने पडतायत. पुढला चेंडू हा सुद्धा अगदी खोलात टाकलेला चेंडू. याच्यावर मारण्याचा प्रयत्न केला. 1च धाव मिळणार आहे. 2 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. 48 धावा. आता मात्र स्ट्राईक आकाशकडे जाणार आहे. आकाशने आतापर्यंत चांगला खेळ केलाय. 1 चौकार आकाशकडे आलाय. आकाशकडे ती ताकद आहे. शेवटचा 4 चेंडूचा खेळ त्याने खेळला तर चांगले फटके तो सुद्धा मारू शकतोय. इथे मात्र बसून आडव्या बॅटने खेळण्याचा फटका प्रयत्न, परंतु कोणत्याही पद्धतीचा संपर्क झालेला नाहीये. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षक सनीलच्या हातामध्ये जात असताना चेंडू पाहायला मिळाला. एक निर्णायक षटक आकाश घेऊन येतोय का असा मात्र प्रश्न निश्चितपणे असणार आहे. कारण की जिंकणं आणि हारणं याच्यामध्ये काही धावांचं अंतर असतं आणि त्या धावा वाढवण्याचा प्रयत्न इथे दुसऱ्या बाजूला दिसतोय आकाशकडून. अगदी पुन्हा एकदा यॉर्कर. पहा गोलंदाजीमध्ये काय जबरदस्त कंट्रोल पाहायला मिळाला. इथे सुद्धा 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल. सॅक्रिफाईस विकेट आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपातून बाद. काही गोष्टींचं कौतुक निश्चितच व्हायला पाहिजे. कारण की अचूक टप्पा, योग्य दिशा आणि आपल्या गोलंदाजीमधली गती त्याच्यावरचं नियंत्रण असणं खूप महत्त्वाचं असतं. ते नियंत्रण आशिषने दाखवलेले आहे. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. एक सुद्धा आजूबाजूचा चेंडू टाकलेला नाहीये. अगदी लाईनमध्ये गोलंदाजी करत असताना तो पाहायला मिळाला आपल्याला. काही यॉर्कर पद्धतीचे चेंडू पाहायला मिळाले. काही गुडलेन स्पॉटवर टाकले. बाउन्सर त्याने अजूनपर्यंत ट्राय केले नाही आहेत. कदाचित जास्तीत जास्त यॉर्कर. पुन्हा एकदा समोरच टाकलेला चेंडू ऑन साईड रिझल्टमध्ये मिड विकेट मधून मागच्या दिशेला क्षेत्ररक्षक येतो. एकदा पूर्ण दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये इथे सुद्धा विकेट मिळतंय का? आणि इथे सुद्धा विकेट रनआउटच्या स्वरूपातून. फलंदाज बाद. शेवटचा चेंडू असेल. आशिष प्रभावित करणारी गोलंदाजी.
आता मात्र फुल टॉस. ते कदाचित हातातून निसटला असावा, परंतु पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. एक्स्ट्रा स्वरूपाने धावा मिळणार आहेत. शेवटच्या क्षणाला धावसंख्या 51 धावसंख्या, 50 मात्र क्रॉस केलेली आहे नो चेंडूने. पुढला येणारा चेंडू फ्री हिट असेल. कुठेतरी आता इथे बोनस भेटलाय. या बोनसचा कशा प्रकारे उपयोग करणार आहे फलंदाज याकडे लक्ष असेल. षटकार मारला तर आपण टार्गेट 58 पर्यंत ठेवू शकतोय आणि तसाच काहीसा प्रयत्न दिसणार आहे, कारण ती बोनस जो मिळतो तो एका दचक्यामध्ये संपवला जातो. तो जास्त वर्ष थांबवला जात नाहीये. पाहायचं या चेंडूवर कशा प्रकारचा खेळ करणार आहे. इथे मात्र मोठा फटका आहे. चेंडू कुठे जाईल? मैदानाच्या आतमध्ये एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू सीमारेषेकडे तिथं पाहिलं तर चांगले क्षेत्ररक्षण होते. धावा मात्र घेणार आहे. तिसरे धावेचा प्रयत्न पाहायला मिळणार आहे. चेंडू अजूनपर्यंत डेट केला नाही आहे. 3 धावा पूर्ण करतात. शेवटच्या चेंडूवर आलेल्या या 3 धावा कुठेतरी जे आव्हान ठेवायचं होतं त्या आव्हानात्मक धावसंख्येकडे घेऊन गेले. टोटल धावसंख्या बनली ती 54 आणि जिंकण्यासाठी 55 धावांचे टार्गेट. डबल पंजा शिवशंभो घसवड संघासमोर. हॅलो. यानंतर होणारा सामना असणार आहे साई वरद अर्थ मूव्हर्स विपक्ष रायगड प्रॉपर्टी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये यायचं आहे. साई वरद अर्थ मूव्हर्स वर्सेस रायगड प्रॉपर्टी आणि माझ्यासोबत वरद म्हात्रे. साई वरद अर्थ मूव्हर्स या संघाचा आयकॉन खेळाडू विराज मंचावरती आलेला आहे. रायगड प्रॉपर्टी आपला कर्णधार कृपया लगेचच यायचं आहे मंचावरती. नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. अप्रतिम स्पर्धा आहे. शहाबाज खारेपाट क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 7. कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि आजचा हा दिवस क्रमांक 2. 8 संघाचा स्लॉट आणि त्यामध्ये पुढील होणारा सामना साई वरद अर्थ मूव्हर्स त्यांच्या विपक्ष रायगड प्रॉपर्टी. रायगड प्रॉपर्टी पुन्हा एकदा विनंती असेल की आपण त्वरितच नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी मंचावरती यायचं आहे. आपला प्रतिनिधी संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. विराज पाटील आपल्या समोर आहेत. रायगड प्रॉपर्टी कृपया आपला कर्णधार लवकरात लवकर या. प्रितेश पाटील लवकरात लवकर नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचं आहे. तर माझ्या समवेत विराज सुद्धा आहेत. तर असोसिएशन प्रीमियर लीग आपण ही स्पर्धा आयोजित करतो त्याची वाट पाहतो वर्षभर. यावर्षी नवीन संघ आहे साई वरद अर्थ मूव्हर्स या संघाचे कर्णधारपद तू निभावतोय. तर यावर्षी कुठल्या कुठल्या नवीन चेहऱ्यांना तू आपल्या संघामध्ये स्थान दिलेलं आहेस? अरे 7 वर्ष आहे ना. गेल्या वर्षीचं विनर अर्थातच. आणि यावर्षी नवीन चेहरे कोण आहेत तुझ्या संघामध्ये? आहेत नवीन पोरांना चान्स दिले आपण, बघूया कसे चालते. निश्चितपणे प्रितेश यांना विनंती असेल की लवकरात लवकर आपण या. तुम्ही जितका वेळ कराल तितका आमच्या प्रॉपर्टीचा भाव वाढत जातो. रायगड प्रॉपर्टी संघाचा कर्णधार लवकरात लवकर या.
प्रितेश पाटील आपल्या समवेत आलेले आहे. आपण जास्त वेळ घेणार नाही आहेत. आपण टॉस घेणार आहोत. वरद आमच्या समवेत आहेत. नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. नाणेफेक वरद उडवणार आहे. कॉल कोण देणार? विराज. हेड मागितलं आणि आता मात्र टेल. आपले संघाचे संघमालक त्यांनी नाणेफेक उडवली आणि आपल्या विरोधात लागलेला आहे. तर आपला सर्वप्रथम निर्णय काय असेल? बॉल फर्स्ट. बॉलिंग करणार आहात. विराजचा संघ नेहमीच सातत्याने चांगली कामगिरी करतो. गेल्या वर्षी सुद्धा जेतेपद त्यांनी पटकावलं होतं. तर यांच्या संघाविरुद्ध काय स्ट्रॅटेजी आहे तुझी? काय नाही, विराज आणि 2-3 प्लेयर आहेत, त्यांना लवकरच करण्याचा प्रयत्न करू. रायगड प्रॉपर्टीचा संघ आपल्याला नेहमीच लीग्समध्ये पाहायला मिळतो. तर ओनरचा कसा पाठिंबा असतो तुम्हाला? खूप छान असतं, आम्हाला चान्स देतो. निश्चितपणे तुम्हाला खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम फलंदाजी करायची आहे विराज. आणि एकंदरीत माझा स्वतःचा अनुभव आहे. विराजला मी जेव्हा जेव्हा खेळताना पाहतो इकडे, तेव्हा मी माझ्या नजरेसमोर एक चित्र उभं करतो की विराज आता मोठे मोठे फटकेबाजी करेल. पण मला जशी अपेक्षा आहे तसं तू मला जास्त असं फटकेबाजी करताना दिसला नाही. तर आता पुढील होणाऱ्या सामन्यामध्ये दिसणार का? आज तुझी इच्छा पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. नक्कीच विराज, तुला खूप खूप शुभेच्छा. प्रितेश, तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तर नाणेफेकीचा कौल झाला दोन्ही संघामध्ये. तो नाणेफेकीचा कौल लागला रायगड प्रॉपर्टीच्या संघाच्या बाजूने. सर्वप्रथम त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. तर जाऊया पुन्हा एकदा या सामन्याकडे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स सौरभ भुरे सर. धन्यवाद. ज्यांचा आपण नुकताच आवाज ऐकलात ते समालोचक प्रलय पाटील यांचा इथे मी मनपूर्वक धन्यवाद देतोय. त्यांना सुद्धा इथे नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देतोय. तर यापुढील सामन्यासाठी व्हॉलेंटियर्स म्हणून मोरिया कंस्ट्रक्शन, पेझारी तसेच किट्टू 11 शहाबाज या संघाने व्हॉलेंटियर्सची भूमिका साकारायची आहे. शिरविक पहिलं षटक घेऊन येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करत असताना पहिला चेंडू अगदी भन्नाट यॉर्कर, भन्नाट पेसने येथे टाकलेला हा चेंडू. शिरविक म्हणजे आपण पाहिलं शहाबाज खारेपाट क्रिकेट असोसिएशन मधला खऱ्या अर्थानं एक मोहरा. अलिबाग प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वाचा मालिक काबीराचा मानकरी ठरलेला खेळाडू. सर्वात महागडा पॉइंटचा खेळाडू आपण पाहतोय सनीलने खेळलेला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. या चेंडूवरती मात्र एक सिंगल धाव मिळेल. पहिली धाव धावफलकावरती येथे नोंदवली जाते. धावसंख्या इथे मात्र 1 ने येथे सुरुवात होते. धावसंख्या 1 वरती पोहोचली आहे. जिंकण्यासाठी 55 धावांचं टार्गेट आहे. असं वाटत होतं संध्याकाळच्या सत्रामध्ये 60+ धावा धावफलकावरती येतील, परंतु येथे मात्र चांगलं कमबॅक केलंय. तत्पूर्वी येथे मात्र स्क्वेअर कटचा फटका पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय वन बाउंड सीमारेषा बाहेर. मनगटात आहे जोर, येतोय हा हॅपी 4 चौकार. फक्त चेंडूच्या पेसचा वापर केलाय. गलीमधून थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. आणखीन एक दर्जेदार देखणा फटका चौकार. संघाची येथे धावसंख्या पोहोचली आहे 9 वरती. 9 रन्स इन स्कोर बोर्ड. 9 धावा धावफलकावरती. अचूक फलंदाजी येथे पाहायला मिळते. पॉइंटच्या वरून मारला, त्यानंतर गलीच्या मधून येथे पंकजच्या बॅट मधून येथे चौकार आलाय. कारण सलामीवीर फलंदाज कसा असावा याचे एक उत्तम उदाहरण ही पॉवर प्लेला येथे मात्र भेदणारी फलंदाजी त्याच्या माध्यमातून होते. ओके, इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतोय. काऊ कॉर्नर मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर एक डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय. शिरू सज्ज होते पुढील चेंडू घेऊन. या चेंडूवरती पुन्हा एकदा नजाकत्ता. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला चेंडू येतोय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक नजाकत भरा स्ट्रोक. 3 in a row चौकार.
षटक आहे, फायदा उचलतोय 13 धाबा. पुन्हा एकदा या चेंडूवरती बाकफुटला जाऊन चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता, लेट कट मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू इथे मात्र डॉट येतोय. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली आहे धावफलकावरती 13 धाबा. 13 रन्स, 13 धाबा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं पूर्ण झालं. चांगली सुरुवात इथे मिळाली आहे. 55 धाबांचं टार्गेट आहे. प्रति षटक 11च्या सरासरीने धाबा बनवायचे आहेत आणि या 11च्या सरासरीने धावा बनवत असताना पहिल्या षटकामध्ये येथे 13 धाबा धावफलकावरती लागल्या आहेत. सुंदर असं क्रिकेट या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. मागील सामना सुद्धा एक चांगला पाहायला मिळाला. अतितटीचा इथे सामना जरूर रंगला. प्रदीपच्या बॅटमधून येथे सुंदर मॅच येथे चेस करताना आपण पाहिली. प्रदीप खऱ्या अर्थानं चेस करण्यामध्ये माहीर आहे. हे मागच्या मॅचचा आपण लेखाजोखा पाहिलाय. परंतु या मॅच मध्ये काय घडतंय, सुरुवातीला गोलंदाजांनी खऱ्या अर्थानं इथे चांगली गोलंदाजी केली मी म्हणेन. कारण इथे प्रणयने अगदी अचूक गोलंदाजी केली. त्याने फक्त 5च धाबा खर्च केल्या. आशिषने इथे 8 धाबा खर्च केल्या. कारण त्या धाबा खऱ्या अर्थानं 10-12 त्या षटकामध्ये जर आल्या असत्या तर 65 ते 70 पर्यंत मजल इथे नक्कीच मारता आली असती. परंतु 5 षटकांमध्ये खऱ्या अर्थानं चॅलेंजिंग षटक आहे ना, हे चॅलेंजिंग षटक दोन्ही संघांसाठी या मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट ठरू शकतं. 13 धावा धावफलकावरती. गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी आलाय. गोलंदाज लाभेशच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पॉवर प्लेच्या बाहेर 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू इथे बाहेर ठेवण्यात आलेत. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतो डीप स्क्वेअर आणि मिडविकेटच्या मध्ये एक शॉर्ट मिडविकेट आहे, एक लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, शॉर्ट कव्हर आहे, कव्हर पॉईंट आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे, शॉर्ट थर्डमॅन मध्ये, फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक, तसेच आपण एक शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने ते गोलंदाजी करतायत लाभेश. ओके, लाभेश समोरचा फलंदाज. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा मारा. चांगली गोलंदाजी येथे पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळते. सिंगल धावेने येथे धावफलक हलत ठेवण्याचं काम येथे नक्कीच करतोय. तत्पूर्वी धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 14 धावा. 14 रन्स विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. आरव 11 संघाचे संघमालक सन्मान्य सुनीत पाटील यांना मी विनंती करतोय, आपण कृपया व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. पंकजने खेळलेला फटका ऑन साइडला, ऑन ड्राईव्हचा इथे फटका खेळला. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती मिळते. धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 15 धावा. 15 रन्स इन स्कोरबोर्ड. 15 धावा धावफलकावरती आहे. स्कोरशीट हलत ठेवण्याचं इथे काम केलं जात आहे. एखादा मोठा फटका आला, सिंगल डबल धावा आल्या तरी आरामात या धावा चेस होऊ शकतात. परंतु चेस करत असताना तुम्हाला कॅल्क्युलेट माइंडने खेळणं गरजेचं आहे. बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच, कव्हर आणि पॉइंटच्या मधून येथे चेंडू फरार होतोय. येतोय सुपर डुपर चौकार. चांगला यॉर्कर इथे या अगोदरच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा चांगला यॉर्क करण्याचाच प्रयत्न. शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा फंबल. अगदी चपळाई दाखवणं गरजेचं आहे, चातुर्य दाखवणं गरजेचं आहे. इथे चातुर्य होत नाहीये. तोपर्यंत एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या 20 वरती पोहोचली आहे. 55 धावांचं टार्गेट आहे. आतापर्यंत या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. एक चौकार या षटकामध्ये जरूर खाल्ला होता. पहिल्या षटकामध्ये शिरू विक वरती येथे चांगली बॅटिंग पंकजने केली होती. गॅप शोधून येथे काढल्या होत्या. गॅप स्ट्रोक येथे त्याने लगावले होते. पुढे चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज मात्र या चेंडूवरती बीट झालेत. षटक क्रमांक 2 पूर्ण झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावा चेस करत असताना धावसंख्या फक्त 20 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये येथे मात्र 7च धावा आल्यात. चांगलं कमबॅक येथे लाभेशने येथे केलंय.
अचूक गोलंदाजी केली आहे, भेदक गोलंदाजी केली आहे, आक्रमक गोलंदाजी केली आहे. तिसरं षटक चॅलेंजिंग षटक असणार आहे. चॅलेंज इथे 10 धावांचं स्वीकारावं लागणार आहे. चॅलेंज मध्ये 10 धावा जर बनवल्या तर 5 धावा बोनसच्या स्वरूपात इथे मिळू शकतात. असोसिएशन प्रीमियर लीग 2026 पर्व 7वं आपण पाहतोय. डे नाईट क्रिकेटची ही स्पर्धा आपण पाहतोय. तर दुसरा सामना इथे मैदानावरती रंगतोय. चांगलं क्रिकेट आतापर्यंत या संपूर्ण दिवस रात्रीच्या खेळामध्ये आपण पाहतोय. तर षटक क्रमांक 30 तिसऱ्या षटकासाठी आलाय गोलंदाज संघाचा संघनायक शिरोविक बीजे एंटरप्राइजेस संघ. इथे प्रथम फलंदाजी त्यांनी केली. फलंदाजी करत असताना निर्धारित 5 षटकांमध्ये 54 धावा बनवल्या. जिंकण्यासाठी 55 धावांचं टार्गेट दिलंय आणि या 55 धावांचं टार्गेट इथे रोखण्यामध्ये त्यांना कितपत यश मिळतंय. सनील पाटीलची बॅट बोलणार का? आतापर्यंत सनीलने एकच चौकार ठोकलाय. 7 धावांवरती खेळतोय. तर 13 धावांवरती पंकज खेळतोय. तर पाहूया, स्ट्राईक रोटेट करणं सुद्धा गरजेचं असणार आहे. बघला चेंडू फुल टॉस. टायमिंग मात्र या चेंडूवरती प्रॉपर होत नाहीये. खराब क्षेत्ररक्षण येथे झालंय, मात्र बॅकअप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकाकडून मिळतोय. तत्पूर्वी 2 धावा मात्र या चेंडूवरती आरामात पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचल्या धावफलकावरती 22 धावा. 22 रन्स इन स्कोरबोर्ड. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. अचूक फलंदाजी येथे करणं गरजेचं आहे. 10 धावा कंप्लीट करणं गरजेचं आहे. 10 धावा जर कंप्लीट केल्या तर सामना नक्कीच थोडासा सोपा जाऊ शकतो, नाहीतर मायनस मध्ये येऊ शकतोय शिवशंभू घसवड संघ. बागपुटला जाऊन कट काढण्याचा प्रयत्न. इथे मात्र डायरेक्ट हिटची गरज, परंतु डायरेक्ट हिट मात्र या चेंडूवरती स्टंप इथे मात्र टिपलेला नाहीये. चला, इथे मात्र मैदानावरती काय घडलंय? रनआउटची विकेट मिळणार की नाही? तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र निर्णय सोपवण्यात आलाय. बघूया, तिसरे पंच इथे आपल्या समोर निर्णय नक्कीच देतील. तत्पूर्वी या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत प्रीतम पाटील सर, तसेच प्रशांत बांदिवडेकर सर. चांगलं पंचांचं काम येथे कालच्या दिवस रात्रामध्ये आपण पाहिलं. आज सुद्धा त्यांच्या माध्यमातून येथे चांगली अंपायरिंग पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांकडून आपल्याला निर्णय येणं अपेक्षित असणार आहे, परंतु इथे आपण आता मात्र थोड्याच वेळामध्ये फ्लड लाईट्स ऑन होतील. दिवस रात्रीच्या खेळामध्ये हीच तर खऱ्या अर्थानं गंमत आपल्याला पाहायला मिळते. नॉट आउट. चॅलेंजिंग षटक आहे आणि या चॅलेंजिंग षटकामध्ये येथे एखाद चौकार किंवा एखाद षटकार जर आला तर मॅच मध्ये खऱ्या अर्थानं नक्कीच येऊ शकतात शिवशंभू घसबड संघ. हा सामना खऱ्या अर्थानं नक्कीच एक टाईट होणार आहे. सामना अगदी रंगतदार होणार आहे, कारण थोड्याच वेळामध्ये आपण पाहतोय ते फ्लड लाईट्स ऑन केले जाणार आहेत. तत्पूर्वी येथे मात्र हा सामना संपेल की हा चालू सामन्यांमध्येच फ्लड लाईट्स ऑन होतील. तिसरं षटक सुरू आहे, चॅलेंजिंग षटक आहे. धावसंख्या लागली धावफलकावरती 23 धावा. 23 रन्स इन स्कोरबोर्ड. 23 धावा धावफलकावरती आहेत. तर स्ट्राईक एंडवरती बॅटर पंकज. ओके, शिरोविकचा सामना करत असताना चेंडू हवेत, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू. स्वतः शिरू येथे मात्र काय कमालीचा झेल पकडतोय.
स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे मात्र जाऊन, परंतु येथे एक्स्ट्रा कव्हर एरियामध्ये जाऊन शिरू विकने इथे पकडलाय झेल. फलंदाज क्रमांक शिवशंभू घसवड संघाचा पहिला येथे मात्र होतोय बाद. बाद झालाय. आणि ह्या गोष्टी क्रिकेटमध्ये घडत असतात. 67 वर्षानंतर आज जम्मू काश्मीरने सुद्धा पहिल्यांदाच येथे रणजी ट्रॉफीचं विजेतेपद मिळवलंय. यापूर्वी जम्मू काश्मीर संघ प्लेट ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळायचा. 25 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 41 वर्षीय पारस डोगरा त्या संघाचा बॅकबोन राहिला, कर्णधार राहिला. आणि आकिब नबी याने येथे मात्र ते विकेट्स मिळवल्यात प्रत्येक मॅचमध्ये. कारण क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला उलथापालथ आपल्याला पाहायला मिळते. मुंबई, कर्नाटक, विदर्भ या दिल्ली, बंगाल या संघांचा रणजी ट्रॉफीवरती दबदबा होता, परंतु तो दबदबा दूर केलाय. पुढे मैदानावरती शिरूने विकेट मिळवल्या. आणखीन एक विकेट मिळणार का? कॅच येथे जरूर उडली होती, परंतु विकेट किपर कडून येथे मात्र कॅच होतोय ड्रॉप. कॅच ड्रॉप झालाय. लहानपणी नक्कीच आठवतंय टीव्ही वरती, दूरदर्शन वरती सामने पाहायचो. कॅच सुटल्यानंतर एक ॲडव्हर्टाईज फिक्स असायची, फेविकॉल का जोड है, फेविकिक का जोड है. ह्या गोष्टी आपण लहानपणी नक्कीच अनुभवल्या. धावसंख्येमध्ये येथे मात्र एकने बदल होतोय. धावसंख्या पोहोचली 24 वरती. सामना टफ फाईट होणार, सामना अति तटीचा इथे होणार अशी चिन्ह मैदानावरती दिसत आहेत. सनील ठोकलाय. गोलंदाजाच्या मस्तकावरती दस्तक देणारा फटका, दे धक्का, येतोय सुपर डुपर छक्का षटकार. मिनेश पाटील यांचं इथे मी मनपूर्वक स्वागत करतोय. तत्पूर्वी काय घडलं तर मैदानावरती एक मोठा फटका आला आणि 10 धावा या षटकामध्ये कंप्लीट झाल्या. जल्लोष साजरा नक्कीच येथे केला या चेंडूवरती. तत्पूर्वी येथे यॉर्क काढण्याचा प्रयत्न, चेंडू गेला थर्डमॅनच्या दिशेने. शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत. या एक धावा वाचवणं गरजेचं आहे. एक धावा नक्कीच येथे या षटकामध्ये खूप महत्वाच्या ठरू शकतात. धावसंख्या येथे मात्र पोहोचली आहे धावफलकावरती 31 धावा आणि 5 धावा प्लस केल्या जातील. एकूण धावसंख्या 36 जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. तत्पूर्वी आमच्या समालोचन टीम मधील कल्पेश ठाकूर यांचं इथे आगमन झालं आहे. मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. असोसिएशन प्रीमियर लीग मध्ये ऑक्शन पासून नक्कीच बक्षीस वितरण पर्यंत त्यांची भूमिका ॲज अ समालोचक म्हणून दरवर्षी मी कित्येक 3-4 वर्ष त्याच्या माध्यमातून पाहतोय. तत्पूर्वी मैदानावरती येथे मात्र ड्रिंक्स ब्रेक घेतला जातोय. चला फ्लड लाईट्स येथे ऑन करायचे आहेत. जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. चॅलेंजिंग षटकामध्ये खऱ्या अर्थानं 10 धावा कंप्लीट करणं हे मॅच मध्ये खऱ्या अर्थानं मोमेंटम बिल्ड करणारं ठरू शकतं. कारण आपण पाहतोय अगदी मोक्याच्या क्षणी सनील पाटीलच्या बॅट मधून येथे एक मोठा फटका आला. तोच जर आला नसता तर 30 धावसंख्या आपण पाहतोय. 20 पेक्षा कमी धावा धावफलकावरती आल्या असत्या, कारण 5 धावा अजून मायनस मध्ये येथे गेल्या असत्या. कारण ही चित्र आपण क्रिकेटमध्ये पाहतोय. एक चांगला रूल येथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि यामुळे खऱ्या अर्थानं क्रिकेटला एक ग्लॅमर रूप आपल्याला पाहायला मिळतं. तर
न्यू बॉलर मिहीर येथे गोलंदाजीसाठी येतोय. मिहीर गोलंदाजीसाठी आलाय. पाहूया पॉवर प्लेच्या बाहेर रनअप घेऊन मिहीर वालेकर. तर क्षेत्ररक्षणाची आपण विवरचना पाहतोय. सनील स्टॅकेंड वरती आहे. डीप स्क्वेअर लेग, वाईडिश मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पॉइंट कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक का फ्लाय स्लिप आहे, त्यानंतर एक बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉर्ट फाईन लेग आहे. असं क्षेत्ररक्षण सजवलंय. ओके, मिहीर इथे समोरच्या फलंदाजाला रोखणार का? सुंदर ड्राईव्ह मारलाय. कव्हर आणि पॉइंटच्या मधून येते फटका. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय. तत्पूर्वी 2 धावा मात्र या चेंडूवरती आरामात पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या 2 ने बदल होते. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 38 धावा. 38 रन्स इन स्कोरबोर्ड. 38 धावा धावफलकावरती लागतायत. चांगला ड्राईव्ह इथे मारला होता. थोडासा रूम दिला होता ऑफ स्टिकच्या बाहेर. धावसंख्या 38 वरती पोहोचले. अजून जिंकण्यासाठी 11 चेंडूमध्ये 17 धाबांची गरज आहे. एक चांगली गोलंदाजी या षटकामध्ये होणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये सेकंड लास्ट ओव्हर हे नेहमी महत्वाचं मानलं जातं. या षटकामध्ये धावा रोखणारी गोलंदाजी होणं गरजेचं असणार आहे. ऑफ स्टिकच्या बाहेर वाईड लाईन वरती यॉर्क करण्याचा प्रयत्न सफल झालाय गोलंदाज, परंतु बॅट्समनने या नक्कीच अपीलला चॅलेंज केलंय. एक रिव्ह्यू आपण बॅट्समनला देतोय आणि तो बॅट्समन बॅटिंग करणाऱ्या टीमला देतोय, गोलंदाजी करणाऱ्या टीमला देतोय आणि तो रिव्ह्यू आहे ते मात्र घेण्यात आलाय. तिसऱ्या पंचांना विनंती असेल की निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच येथे पोहोचवायचा आहे. कारण क्रिकेट म्हटलं की क्रिकेटमध्ये आलेली टेक्नॉलॉजी खऱ्या अर्थानं नक्कीच आता आपण पाहतोय. 70-80च्या दशकामध्ये आपण जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट फक्त 4 कॅमेऱ्यांशी आपण पाहायचो, परंतु आता ती बदललंय. आता एक ब्रॉडकास्टिंगचा आपण जर एका मॅचचा जर खर्च पाहिला ना तर तो खर्च साधारणतः 30 कोटीच्या घरामध्ये जातो. 40 ते 45 कॅमेरे एका मॅच मध्ये वापरले जातात. बोलतोय तत्पूर्वी या मैदानावरती फेअर डिलिव्हरीचा इशारा. नक्कीच म्हणजेच पंचांचा निर्णय हा खऱ्या अर्थानं नक्कीच योग्य आहे. रिव्ह्यू येथे मात्र नक्कीच गमावलाय शिवशंभू घसवड या टीमने. धावसंख्या 38 धाबा धावफलकावरती. पुढे चेंडू प्लेड ऑन. बॅटची इनसाइड एज लागून चेंडू जातोय स्टंप वरती. फलंदाज क्रमांक 2 सनील पाटील होतोय येथे मात्र बाद. असोसिएशन प्रीमियर लीग चे एक सुंदर असं गीत आपल्याला समोर डीजे सीआर येथे नक्कीच ऐकवतोय. डीजे मास्टर यांचं नाव मात्र नक्कीच आहे डीजे सीआर. सीआर म्हणजे करोड. सीआरचा शॉर्ट फॉर्म नक्कीच करोड रुपये. आणि या क्रिकेटमध्ये सुद्धा नक्कीच करोडो रुपयांची उलाढाल खऱ्या अर्थानं होत असते. आणि त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा करोडो रुपयांची स्माईल आली आहे. आयुष्यात काही होऊ दे, आपली स्माईल मात्र करोडो रुपयांची असावी. दुःख तर सर्वांच्याच वाट्याला येत असतात, परंतु एक स्माईल दिल्यानंतर नक्कीच समोरच्याला सुद्धा वाटतं की हा माणूस नक्कीच दुःखी नाही आहे. वळे मैदानावरती विकेटचं पतन झालंय. न्यू बॅटर मैदानावरती 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय करण. या करण कडून तत्पूर्वी गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत. अखूट टप्प्याचा चेंडू होता, फलंदाजाला मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. मॅच आहे ते मात्र ऑन झाली आहे. जिंकण्यासाठी आता मात्र समीकरण बदललं जाईल. चेंडू शिल्लक आहेत 8, तर जिंकण्यासाठी धावा आवश्यक आहेत. आठ चेंडू 17 धाबांची गरज. मॅच येथे ऑन झाली आहे. गोलंदाज मिहीरने येथे मात्र अचूक गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, त्यानंतर डॉट बॉल आला, त्यानंतर विकेट आली, पुन्हा एकदा चेंडू डॉट आला. हे 2 चेंडू या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं महत्वाचे ठरू शकतात. गोलंदाज सज्ज. लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेटने. ऑफ स्टिकच्या बाहेर वाईड लाईन वरून दूर टाकलेला हा चेंडू. प्रीतम पाटील सर येथे वाईटचा इशारा कळवत आहेत. अतिरिक्त धाव धावफलकावरती वाढतीये. धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 39 धावा. जिंकण्यासाठी आता मात्र 8 चेंडू मध्ये 16 धावांची गरज.
चेंडू गणित, प्रत्येक चेंडूवरती 2 धावा येथे बनवण्यात. पुन्हा एकदा लाईन बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज मात्र या चेंडूवरती बीट झालेत. सनीलची विकेट या षटकामध्ये खूप महत्वाची ठरली आहे, कारण खूप लूज चेंडू दोन्ही वेळेला फलंदाज मात्र बीट झालेत. आणि या चेंडूवरती सिंगल धाव येणं किंवा एखादा मोठा फटका येणं नक्कीच गरजेचं होतं, परंतु आता मात्र मॅच ऑन झाली आहे. 7 चेंडू जिंकण्यासाठी येथे मात्र 16 धावांची गरज. हा चेंडू ठरवणार की सामना कोणत्या संघाच्या बाजूने जाणार. हा चेंडू ठरवणार बॅट्समनच्या बाजूने की गोलंदाजाच्या बाजूने. यावेळचा चेंडू नो बॉलचा इशारा पंचांकडून. येथे मात्र नियंत्रण रेषा पंचांनी गोलंदाजाने नक्कीच ओलांडली आहे. साईड लाईनचा इथे मात्र नो बॉल दिलाय. साईड लाईन वरती आपण पाहतोय इथे पंच जरूर ते सांगतायत की नो बॉल आहे, आणि मॅच खऱ्या अर्थानं इथे बॅट्समनच्या बाजूने सुद्धा ऑन झाली आहे, कारण चेंडू डॉट आला होता. डॉट आलेला असताना इथे मात्र एक मोठा फटका येत नाही, परंतु एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागणार आहे. जिंकण्यासाठी समीकरण बदलत आहे. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. 7 चेंडू 15 धावांची गरज. येणारा चेंडू फ्री हिट असणार आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, चेंडू आहे फ्री हिट. बघूया काय घडतंय या चेंडूवरती. सुंदर, अप्रतिम, मॅग्निफिसंट गोलंदाजी या षटकामध्ये. 19 धावा 12 चेंडूंमध्ये असं हे समीकरण हे षटक सुरू होण्यापूर्वी होतं, परंतु षटक संपलंय. शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी येथे पाहायला मिळाली. फलंदाज येथे मात्र करण बाकफूट वरती गेलाय. फलंदाज करण वरती दबाव येथे जरूर टाकण्यात मध्ये गोलंदाज मिहिरला येथे मात्र यश मिळतंय. आता मात्र समीकरण बदललं जाईल. जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. फ्लड लाईट्स ऑन झाल्यानंतर मॅच मध्ये ते मात्र मोमेंटम मिळालाय. मॅच मध्ये थोडस मोमेंटम शिफ्ट झालाय. चांगली गोलंदाजी येते या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. जिंकण्यासाठी आता मात्र गरज आहे. 6 चेंडूंमध्ये 15 धावा इथे बनवायच्या आहेत. कोण जिंकणारा सामना? बॅटिंग करणारी टीम शिव शंभू घसवड संघ जिंकणार की बीजे एंटरप्राइजेस हा संघ सामना जिंकणार? 6 चेंडूमध्ये 15 धावा रोखण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती आलाय. गोलंदाज सुजितच्या हातामध्ये चेंडू दिलाय. 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. षटकार, चौकार किंवा 2 6 येणं खूप गरजेचं असणार आहे. पहिल्या 2 चेंडूवरती एखाद मोठा फटका मारणं गरजेचं असणार आहे. बघूया सुजित इथे धावा रोखण्याचं काम करणार का? पहिल्या चेंडूवरती फटका चांगला आहे. गॅप जरूर शोधून काढली आहे. लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. येतोय सुपर डुपर चौकार. चेंडूवरती फलंदाज प्रणयने येथे मात्र दाखवून दिलाय, मी जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत नक्कीच सामना जिंकण्याच्या आशा नक्कीच जिवंत असणार आहे. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाने येथे मात्र 4 धावा वसूल केल्या. जिंकण्यासाठी 5 चेंडू 11 धावांची गरज. 5 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. या 5 चेंडू मध्ये 11 धावा पूर्ण केल्या जाणार का? सुजितचा पुढील चेंडू. सुजितचा हा मात्र चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. ऑफ स्टंप पासून दूर टाकलेला हा चेंडू होता. जिंकण्यासाठी 5 चेंडू 10 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती 2 धावांची गरज आहे. बघूया प्रत्येक चेंडूवरती 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातात का? सुजित येथे मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय. एखादा वाईट आला तरी चालेल अशी रणनीती नक्कीच येथे त्यांनी आखली असावी. बघूया पुढे चेंडू. या चेंडूवरती फटका हवेमध्ये आहे. फटका जरूर फसलाय. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक पकडतायत झेल. फलंदाज होतोय इथे मात्र बाद. 3रा हादरा बसलाय शिवशंभू घसवड संघाला.
आलं. प्रणयने एक चौकार जरूर लगावला होता मॅच मध्ये, ते मात्र नक्कीच थोडीशी जान जरूर आणली होती. चला बॅट्समन जरा स्पीडअपने जा, कारण आपल्याला आज या रात्रीमध्ये भरपूर सारे सामने खेळवायचे आहेत. अजून आपल्याला 8 सामने खेळवायचे आहेत, याची नोंद घ्या. जशी जशी रात्र वाढत जाईल तसा तसा नक्कीच इथे मी म्हणेन टुर्नामेंटचा खर्च सुद्धा वाढत जाईल. तत्पुरी ह्या चेंडूवरती ऑन साइडला फटका, डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक चेंडूला इथे पकडतायत. तत्पुरी इथे मात्र 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव सुद्धा या चेंडूवरती होतोय मात्र पूर्ण. पाहूया तिसरी धाव येथे मात्र मिळणार का. पंच जरूर सांगतायत की नक्कीच खेळाडू त्याच्या रनिंग पोझिशन मध्ये होते, असं पंच जरूर सांगतायत की खेळाडूने मुद्दामून येथे चेंडू अडवलेला नाहीये, नाहीतर नक्कीच चेंडूमध्ये अडथळा आणल्यामुळे नक्कीच येथे फलंदाजाला आपण बाद सुद्धा देऊ शकतो. परंतु इथे मात्र फलंदाज रनिंग पोझिशन मध्ये होते, चेंडूकडे ते पाहत नव्हते. परंतु या चेंडूवरती 3 धावा मिळाल्यात. मॅच मध्ये अजूनही रंगतता वाढली जाते. 3 चेंडू जिंकण्यासाठी 7 धाबांची गरज. एखादा चौकार येणं गरजेचं, एखादा 6 येणं गरजेचं असणार आहे, आणि तो 6 येथे लगावला जाणार का. शिवशंभू घसवड संघ येथे जिंकणार की बीजे एंटरप्राइजेस टीम जिंकणार. सुजितचा हा चेंडू, सुजितच्या हा चेंडूवरती फटका हवेमध्ये खेळलाय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येथे चेंडू खाली आलाय. फलंदाज येथे मात्र होतोय बाद. सात धावांची गरज. मॅच जर जिंकवली यंग बॉईज टीम कडून 500 रुपयाचं पारितोषिक. दोघांनाही पारितोषिक येथे आलेलं आहे. यंग बॉईज टीम कडून 500 रुपये. सामना जर जिंकवला तर दोन्ही खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. 2 चेंडू 7 धावांची गरज. आणखीन एक कडक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गाडीवाले सो प्लीज त्या एरियामध्ये गाडीला पार्क करायची नाहीये. 2 चेंडू 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. लॉंग ऑनच्या दिशेने फटका मारलाय. क्षेत्ररक्षक हे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. आता मात्र जिंकण्यासाठी 1 चेंडू 6 धावांची गरज. 1 चेंडू 6 धावा. या 1 चेंडू 6 धावा. बक्षीस येथे मात्र वाढलंय 1000 रुपये. स्पृहा चिरंजीव थळे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक. षटकारासाठी तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आलंय. या चेंडूवरती मोठा फटका येणार का. सुजित इथे हा षटकार रोखणार की फलंदाज रोशन येथे मोठा फटका लगावणार का. 1 चेंडू 6 धावांची गरज. परंतु या चेंडूवरती मोठा फटका येत नाहीये. चेंडूवरती कोणती धाव फलंदाजांनी घेतलेली नाही आणि सामना जिंकलाय बीजे एंटरप्राइजेस शिरुविक टीमचे कर्णधार यांनी खऱ्या अर्थानं नक्कीच सामन्यामध्ये विजय मिळवलाय. विजय संघाचं मनपूर्वक हार्दिक